मागील 3 दिवसांपासून कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी हजेरी लावत आहेत. उद्या म्हणजेच बुधवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. आज पालघर, नाशिक घाटमाथा आणि पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. नंदुरबार, नाशिक, ठाणे, रायगड, सातारा घाटमाथा, बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागाने जारी केला आहे. तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, वाशिम, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. त्यासोबतच उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. राज्यात मागील 3 दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. तर मराठवाड्यासह बहुतांश भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामानशास्त्र विभागाने पुढील 5 दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. बुधवारी पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून तर नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, अमरावती, अकोला जिल्ह्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर गुरुवारी पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा, रत्नागिरी, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात पाऊस ओढ देण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. मान्सूनने आज अरबी समुद्राचा आणखी काही भाग, संपूर्ण गुजरात तसंच राजस्थान आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये प्रगती केली आहे. मान्सूनची उत्तरेकडील सीमा बाडमेर, जोधपूर, चुरू जिल्ह्यातील राजगड, भटिंडा या भागात आहे. पुढील 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्राचा उर्वरित भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबचा उर्वरित भाग मान्सून कवेत घेण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात संपूर्ण भारत मान्सूनच्या आधिपत्याखाली येण्याची दाट शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.